आदिवासी, जय बिरसा, जय भीम, जय शिवराय। गेल्या 97-98 दिवसापासून वर्ग 3 वर्ग 4चं आंदोलन हे नाशिक आदिवासी कार्यालय येथे चालू होतं आणि भर पावसामध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये रात्रंदिवस या माता भगिनी भर पावसामध्ये यांचे सगळे सण पावसामध्ये साजरे झाले। आज आपण बघताय का देशातला सगळ्यात मोठा सण आहे हा दिवाळीचा। यांची नवरात्र रस्त्यावर झाली, गणपती रस्त्यावर झाले आणि आज योगायोगाने या देशातला या राज्यातला सगळ्यात मोठा सण दिवाळीचा असल्या कारणाने या माता भगिनी आज रस्त्यावरती यांना झोपायची वेळ आली। आम्ही नाशिकला महापंचायत घेतली, या महापंचायतला जवळपास 1000 सरपंच आले होते। आपण म्हणतो ना लोकसभा ना विधानसभा, सबसे बडी ग्रामसभा। अरे त्या ग्रामसभेच्या सरपंचांनी ठराव दिले, जवळपास 850 सरपंचांनी ठराव दिले। ते ठराव घेऊन हे राज्यपालांच्या भेटीसाठी हे सगळे बांधव निघालेले आहे। पण दुर्दैव एवढं आमचं का आमचे आदिवासी विकास मंत्री उईके साहेब यांना गेल्या 100 दिवसामध्ये या विद्यार्थी या शिक्षकांच्या आंदोलनाचा तोडगा काढता आला नाही। आमची शासनाला फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आहे का आदिवासी समाजाचा तुम्ही अंत बघू नका, आदिवासी समाजाचा अंत बघू नका आणि लवकरात लवकर याच्यावरती मार्ग काढावा अशी सकल आदिवासी समाजाच्या वतीने मी असं आव्हान करतो का लवकरात लवकर या शिक्षकांच्या या रोजंदारी कर्मचाऱ्यांचा वर्ग 3 वर्ग 4 व इतर ज्या मागण्या घेऊन आमचे बांधव या राज्यपाल भवनच्या दिशेने चालले आहे, या सगळ्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या पाहिजे। आम्हाला पण वाटतं दिवाळी आम्ही आमच्या पोरा बाळांचा संघ घरी साजरी करावी, पण आमचं दुर्दैव असं का आम्हाला गेल्या 97 दिवसापासून रस्त्यावरची लढाई चालू आहे। तर मी सकल आदिवासी समाजाच्या वतीने सगळ्या आदिवासी संघटना व सगळ्या लोकप्रतिनिधींना आव्हान करतो का आपण लवकरात लवकर याच्यावर तोडगा करा, याचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चक्का जाम झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही आदिवासीची ताकद बघताय का? या अख्ख्या महाराष्ट्राच्या जेवढे हायवे गेलेले तेवढ्या हायवे मध्ये या सगळ्या आदिवासी समाजाच्या जमिनी हा आमचा समाज आहे। आम्ही शांत आहे, संयमी, आम्ही कोणाला त्रास देत नाही। पण जर सरकारला असं वाटलं का आम्ही याच्यावर तुम्ही तोडगा काढणार नाही तर अख्खा महाराष्ट्र आम्ही चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलतो। जय आदिवासी। बिरसा मुंडा करे पुकार, बोल गुलान, बोल गुलान। नागोजी भांगरे करे पुकार, बोल गुलान, बोल गुलान। जय जोहार, जय आदिवासी। माझं नाव विशाल जगन्नाथ पोटिंदे, मीरावरी फाउंडेशनचा प्रवक्ता आणि त्याचबरोबर इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसीचा सदस्य आहे। महाराष्ट्र राज्यातल्या आदिवासी समुदायातले जे तरुण नव युवक जे शिक्षित आहेत, रोजंदारी 3 झाला किंवा 4 झाला, जे शिक्षक आहेत, गेल्या 103 दिवसापासून आदिवासी विकास भवन समोर आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये ऊन वारा पावसामध्ये आंदोलन करतोय आणि हे सर्व सुरू असताना इथल्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आमची जाणीव सुद्धा होत नाही। म्हणजे खूप मोठी शोकांतिका आहे की आदिवासी समाज या देशाचा मूळ मालक असून आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी ऊन वारा पावसामध्ये इतके महिने झाले झिजतोय, पण यांना तीळ मात्र सुद्धा त्या गोष्टीचा जाणीव होत नाही। आणि या सगळ्या परिस्थितीमुळे आम्हाला नाशिकपासनं राज्यपाल भवन, गव्हर्नर हाऊस पर्यंत जायची वेळ आली। आता सध्या आम्ही नाशिक मुंबई